अक्कलकोट तालुक्याची स्वाभिमानी जनता काँग्रेसला पुन्हा संधी येईल। हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अक्कलकोट तालुका काँग्रेसचा मेळावा संपन्न, पूर्ण ताकदीने लढणार आणि जिंकणारही कार्यकर्त्यांचा निर्धार। अक्कलकोट गुरुवार दिनांक 26 जून 2025 अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याला माजी मंत्री बंटी सतेज पाटील, खासदार प्रणिती शिंदे, खासदार विशाल पाटील यांच्यासह अक्कलकोट तालुक्यातील मान्यवर नेते मंडळी सहभागी झाले होते। अक्कलकोट तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन महादेवराव पाटील आणि सहकाऱ्यांच्या नेटक्या नियोजनातून झालेल्या या मेळाव्याला हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। गरिबांचे अश्रू पुसण्याचे काम काँग्रेस करत आली आहे, त्यामुळे स्वाभिमानी असलेल्या अक्कलकोट तालुक्यातील मतदार पुन्हा काँग्रेसला संधी देतील असा विश्वास यावेळी मान्यवरांनी बोलताना व्यक्त केला। पक्षांची खरी ताकद ही कार्यकर्त्यांमध्येच असते। कार्यकर्ते हेच गाव पातळीपासूनच दिल्लीपर्यंत पक्षाचे खरे प्रतिनिधी असतात। काँग्रेसचे देशाला स्वातंत्र्य दिले, शिवाय सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी सातत्याने संघर्ष केला। प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याने या संघर्षाचे पाईक झाले पाहिजे। पारदर्शक प्रशासन, सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकास हे विशेष काँग्रेसचे ध्येय पुन्हा एकदा प्रभावीपणे राबविण्यासाठी संघटनात्मक बांधणीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असे आवाहन यावेळी केले। यावेळी अक्कलकोटचे माननीय नगराध्यक्ष सुवर्णताई मलगोंडा, सोलापूर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष अशफाक बोळर्गी, माजी सभापती संजय गायकवाड, अरुण जाधव, सुनीताताई दुपारगुळे, सातलिंग शडगार, शिवसेना तालुका प्रमुख आनंद बुकानुरे, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील यांच्यासह अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। तिथं लाखोनी मशिनरी पडली, सोनोग्राफी मशीन आहे, भूल तज्ञाचं मशीन आहे, व्हेंटिलेटर आहे, परंतु डॉक्टर्स नाही आहे। मग ते घेऊन काय करायचं? साधं एका बाईला, एका रुग्णाला जर त्यांना सोनोग्राफी करायची असेल तर एक तर सोलापूर सिव्हिलला जावं लागतं, तर इथं नाही इलाजानं पैसे देऊन सोनोग्राफी करावी लागते। तर याकडं मला एवढंच म्हणायचं आहे, जनकल्याणाची जी काय कामं आहेत त्यांच्याकडे बिलकुल भाजपचं लक्ष नाही आहे। फक्त मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या आणि जसं काही आपल्या यांना शेतकऱ्यांची फसवणूक केली त्याचप्रमाणे त्यांनी लाडक्या बहिणी
योग्य निर्णय. युवक कार्यकर्ता मल्लू पाटील अतिशय चांगला कार्यकर्ता, त्याला तालुका अध्यक्ष केला आणि त्याच्यावर ही भरोसा मिळेल आणि त्यांच्यासोबत आम्ही सतत आहोत. तर यासाठी एवढं जे करायचं आहे आपल्याला, अजून एक गोष्ट करायची आहे. तालुक्यात जसं पूर्वी काँग्रेस पक्ष होता ते गतवैभव, तीच ताकद, तीच संघटना आपल्याला इथे उभं करायची. त्यासाठी तुमची आणि नेते मंडळींची सगळ्यांची साथ आम्हाला आली आहे. एवढंच सांगते, सगळे बोलणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. यानंतर शेतकऱ्यांच्या शासनाला असं वाटू लागलं आहे दाखवणार आहे. त्यांच्या मोठ्या बाजूला लोकांचा विकास चालू असं पाहिजे होती. जनतेची विकायचा अधिकार आहे. माझी जमीन द्यायचा अधिकार माझा आहे. विकासासाठी माझी जमीन द्यायसाठी निश्चितच ही द्यायचं आहे. तिला योग्य मिळाला पाहिजे. निष्कारण हे चर्चा करता मार्ग निवडत आहे ते पुढच्या निवडणूक गेला असं तर चर्चा घडली पाहिजे. राज्य सरकार चर्चेला बसायचं. आपण अजून एकदा केलेले आहे की गव्हर्नमेंट व्यक्ती सुरू तर आपण तेव्हा पुन्हा विस्तृत चर्चा करू. आजच्या कार्यक्रमानिमित्त अक्कलकोटला नागपूर आलेलो आणि अक्कलकोटचे काँग्रेस पक्ष हा या ठिकाणी बोलत आहे. उन्हाचे सारे चालू आहेत. आपण भेट पोहोचताना लवकरच काही गेलेल्या घडामोडी सविस्तर रस्ता होत असतात आम्हाला सगळ्यांना एकत्र आमदार नेते आले होते. अशा पद्धतीने नियोजन गेल्या 8-15 दिवसापासून आम्ही तालुक्यात सगळीकडे गेलो. गावोगावी फिरलो. अर्धा तालुका आम्ही जवळपास 60-70 गावं फिरले. त्या ठिकाणी आम्हाला जाणीव झाली की ग्रामीण भागातला जो जनता आहे तो काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठपणे तसंच अजून टिकून आहे आणि त्यांचे जे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचं, मोलमजुरांचं, हे सगळे जे प्रश्न आहेत या पुढील काळात आम्ही सगळे प्रश्न घेऊन त्या शेतकऱ्यांसाठी आणि शेवटच्या घटकापर्यंत आम्ही प्रयत्नशील राहतो. कशा पद्धतीचा मेळावा, कशा पद्धतीने कार्य असणार आहे, कशा पद्धतीची बांधणी असते. आता याच्या पुढे सगळ्या युवक मंडळीमध्ये आम्ही जे उत्साह बघितला की खरोखरच काँग्रेसच्या प्रेरणा घेऊन अनेक जण त्या ठिकाणी होते आणि हे जे त्या बलिदानाचा पक्ष आहे ह्या पक्षाला पुढे घेऊन जाण्यासाठी म्हणून आम्ही संघर्ष कुठल्याही टोकाला टिकू दे, पण ग्रामीण भागातल्या लोकांना आणि तशाच परिस्थितीत शेतकऱ्यांना आम्ही केंद्रबिंदू म्हणून आम्ही पुढे आहे. तरी शक्ती प्रदर्शन अक्कलकोटमध्ये पाहायला मिळते. पद्धती कृषी नियोजन स्थानिक स्वराज्य नियोजन शक्ती प्रदर्शन असं काय आमचं
ध्येय नव्हतं, पण कार्यकर्ते सगळे विसरले गेलेले होते. ही परिस्थिती निर्माण झाली होती, त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात होते आणि त्याला कुठेतरी एकोपा यावा म्हणून आम्ही हा फक्त मेळावा म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांना आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी विनंती केली आणि सगळ्यांनी येऊन त्या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद द्यायचं मानस दिला. त्यामुळं आमचंही मनोबल वाढवण्यासाठी म्हणून सगळे कार्यकर्ते आले होते आणि त्यांच्या कामासाठी आम्ही प्रयत्नशील लोकांना कुठेतरी आव्हान या दृष्टिकोनातून आम्हाला कुणाला आव्हान द्यायचं नाही, पण काँग्रेसचे विचार संपत नाही आणि काँग्रेसची जे नाव आहे, जे शेतकऱ्या जे त्याग बलिदान केलंय, जे स्वतंत्र चळवळीपासून या सगळ्या लोकांनी जे चालू केलं होतं, हे आता भाजपवाले किंवा इतर 8-10 वर्षात जे लोक आपल्या तरुण मंडळीमध्ये जाती धर्मामध्ये ते निर्माण करून विष पेरायचं काम करायला लागले, त्याला कुठेतरी आळा बसवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील. सच्चे आहेत हे दाखवून देण्याचं काम आजच्या वेळाने या ठिकाणी केलेलं. गेल्या 15 वर्षामध्ये या सत्तेच्या राजकारणामध्ये अनेकांनी आपली घरं बदलायचा प्रयत्न या ठिकाणी केला. अनेकांनी ज्या घरामध्ये 40-40 वर्षाची माणसं राहिली त्याने एका रात्रीत या ठिकाणी घर बदलायचं काम अनेकांनी या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी केलं. सोलापूरमध्ये विशेष करून आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये सामान्य माणसाला अधिकार देण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं. सामान्य काँग्रेसच्या कार्यकर्त्याला आधार देण्याचं काम शिंदे साहेबांनी अनेक वर्षामध्ये या ठिकाणी केलं. मला आज देखील आठवतंय, आज देखील शिंदे साहेब अनेकदा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी फोन करतात आणि सांगतात की आमच्याचं काम
ही मंडळी मुद्दाम 2 समाजामध्ये 4 समाजामध्ये त्या कसा निर्माण करता येईल हा प्रयत्न यांचा या ठिकाणी चाललेला आहे. रोजगारावरील मंडळी बोलत नाही, महागाईवरील मंडळी बोलत नाही, उसाच्या बिलावरील मंडळी या ठिकाणी बोलत नाही, आज नोकऱ्या या ठिकाणी मुलांना मिळत नाही त्याच्यावरील मंडळी या ठिकाणी चर्चा करणार नाही. परंतु आमच्या व्हॉट्सअपवर मात्र समाजामध्ये तयार करणारे या ठिकाणी मेसेजेस सातत्याने येताना आपल्याला या ठिकाणी दिसतात. माझं भाजपच्या मंडळीला ओपन चॅलेंज
या सगळ्याचा वापर करण्याची भूमिका उद्याच्या परिस्थितीवर आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल. तुम्ही नशीब करणार परिस्थितीसारख्या एक कर्तव्य खासदार आपल्याला या ठिकाणी मिळाले. दिल्लीत त्यांचं एवढं काम आहे की काँग्रेस पक्ष कायम करला वेगवेगळ्या राज्यामध्ये या ठिकाणी पाठवून देण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात. अशा एक कर्तव्य खासदार तुम्ही या ठिकाणी निवडून दिलेले आहे. आमच्या राम प्रतिनिधी आहेत, सातत्याने तुमच्यासाठी काम करत असतात. आज देखील कार्यक्रमाला येण्यासाठी आम्हाला दोघांना सांगितलं की तुम्ही दोघंही या कार्यक्रमाला आला पाहिजे. आमची राम बहीण आहे, नाही आलं तर कधी दुसते, त्यामुळे आम्ही तिला काही करत नाही. कुठलाही कार्यक्रम असू दे, चांगला कार्यक्रम जिद्दीचे ताकदीचे. मगाशी कसं बॅटिंग करत होते बघितलं ना, मी आणि विश्वासाला आम्हाला बॅटिंगला काही शिकत राहतो. रणनीतीने एवढी चांगली बॅटिंग केली, एवढी सुसंस्कृत आणि व्यवस्थित बॅटिंग करून तुमची मनं जिंकण्याचं काम आमच्या बहिणीने केलेलं आहे. आता तुमची जबाबदारी, आता तुमची जबाबदारी आहे की उद्याच्या भविष्यात या बहिणीचा स्वाभिमान आणि अभिमान दिल्लीपर्यंत टिकला पाहिजे. टिकला पाहिजे का नको? जोरात सांगा. या प्रणितीताईचा अभिमान आणि स्वाभिमान दिल्लीपर्यंत टिकला पाहिजे. प्रणितीताईंची प्रतिष्ठा राहिली पाहिजे. आणि ही प्रतिष्ठा कशी राहणार आहे? प्रणितीताईंना हात तुले देऊन या ठिकाणी राहणार नाही, गर्दी करून राहणार नाही, सेल्फी काढून राहणार नाही. उद्याच्या जिल्हा परिषद नगरपालिकेला 100% काँग्रेस झाली पाहिजे. 100% काँग्रेस आणण्याचं काम आपण या ठिकाणी करूया. अनेकची महाविकास आघाडीला आपण करूया, काळजी करू नका. या तालुक्याची जबाबदारी दिलेली आहे ते तालुका अध्यक्ष मधुकर पाटील, काका पाटीलजी, तरी अक्कलकोट किंवा या भागात अनेक निवडणुकीच्या निमित्तानं मी प्रचाराला आलेलो आहे. त्यावेळी स्वागताला असतात, नेहमी स्वागताला असायचे. आणि मग आता देखील स्वागताला असल्यामुळे तुम्ही राहिला न ते म्हणजे मी घट्ट राहिलोय. खासदार तरुण खासदार विशाल पाटीलजी, फटाक्याची आतिषबाजी, जोरदार कार्यकर्ते, गाडीच्या मागणं फुटणं. मी म्हणतो सगळे एवढे बाहेर कार्यकर्ते दिसतात. हॉलमध्ये पण आहे का नाही कोणाचं? हॉलकडे येताना हात द्यायला झाला नाही. जेवढे बाहेर लोक आहेत त्याच्यावर हात आम्ही भरलेलंच आहे. हे तुम्ही दाखवून दिलं की कुणीतरी गेला म्हणून पक्ष संपत नाही. हे काँग्रेसची ताकद ही त्याच्या विचारात आहे. आणि काँग्रेस पक्षाच्या विचाराशी या ठिकाणी काम केलेले सुषमा शिंदे साहेब असतील, आमच्या आजोबा सुद्धा वसंतदादा पाटील सुद्धा ह्या परिसरात भरपूर घ्यायचे. आज बंधुवादांचे स्वर्गीय वडील माजी आमदार माधवराव पाटील साहेब हे सुद्धा वसंतदादांचे अत्यंत निकटवर्तीय आमदार सरकारी म्हणून काम. आज ताईंच्या सुद्धा आई मातोश्री या ठिकाणी आमदार होते, मंत्री सुद्धा होते. ते सुद्धा वसंतदादा एकत्र एका मंत्रिमंडळामध्ये एकत्र काम केलं. ही नाळ या अक्कलकोट तालुक्याची या मतदारसंघाची आमच्या वसंतदादा कुटुंबियांमुळे एवढी नाळ जोडलेली आहे. आणि ती नाळ थोडी चालू व्हावी या खात्री या ठिकाणी त्या अक्कलकोट शहरातलं आम्हालाही प्रयत्न आमचे या ठिकाणी स्वामी समर्थांचे आशीर्वाद घेऊन आम्ही राजकारण करतो, निवडून आला आणि या ठिकाणी आशीर्वाद घ्यावे ही जी प्रेरणा या ठिकाणी मिळते. हे ठिकाण हे काँग्रेसच्या विचारात सर्व समाजाची, सर्व धर्माचे लोक एकत्रित काम करतात, एकत्रित राजकारण करतात, एकत्रित समाजकारण करतात. असा सर्व समाजाला एकत्रित घेऊन चालणारा तालुका या ठिकाणी अक्कलकोट तालुका आणि अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ आपण घ्या. दुर्दैवाने या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने आपल्या आपल्या भांडणाचे प्रयत्न केले, जाती धर्माचे प्रयत्न केले, भूल थापा करून खोट्या आमिष देऊन, त्यांनी याचा उल्लेख केला, महिलांना खोट्या आमिष दिली, शेतकऱ्यांना खोटं काहीतरी सांगितलं.
मोठी आहे. तुम्ही आम्ही हे देश चालवलेला आहे, हे देश संरक्षित ठेवलेलं आहे. तुम्ही दिल्लीत आमचं भाषण ऐकलं, ते राष्ट्राचं सांगितलं की दिल्लीचं तत्व सुद्धा राहते हे महाराष्ट्र. तुम्ही सगळ्यांना आज महाराष्ट्राला नाचार करायचा प्रयत्न या दिल्लीवाल्यांनी केला आणि का चालू दिले? कारण तुम्ही मलाही खायला मिळते. शक्तीपीठाचा मार्गाचा विषय आज आम्ही त्या ठिकाणी जाणार आहे. त्या विषयात सुद्धा कसं त्या जास्तीत जास्त पैसे खाता येतील, कसे आपल्या तिजोऱ्या भरता येईल, एवढाच उपयोग ह्या महाराष्ट्राचा चाललेला आहे. तुम्हाला थोडं खिशात टाकायचं आणि इथून भरभरून घ्यायचं आणि देशभरावर राज्य या महाराष्ट्राच्या जीवावर करायचं, हा भाजपचा लाभ. त्यामुळे लोकसभेला तुम्ही भरभरून मतं दिली होती, ती मतं दिल्या आम्हालाही वाटलं की कदाचित पुन्हा आता हे महाराष्ट्रात आपल्याला काँग्रेस सरकार बघायला मिळेल. दुर्दैवानं आपण कुठे फसलो, तुम्ही आम्ही सगळे फसलो, आपण कमी पडलो. सत्तेला बाहेर गेलो ते आपण संपलो असं का वाटलं? आपण संस्था चालवताना कुठे कमी पडलो, आपण चुकलो, आपण अडचणीत आलो, पण लगेच आपण कुठेतरी भारतीय जनता पक्षाकडे शिवसेनेकडे संरक्षण घेण्यासाठी जायची गरज नाही. आमच्या सुद्धा घरात भारतीय जनता पक्षाने फूट पाडली. आमच्या सुद्धा घरातल्या एक आमच्या वहिनी त्या भारतीय जनता पक्षाने आमच्या घरात फूट पाडायला आमच्याकडे काढून घेतली. रोज आमच्या पालकमंत्री भाषण करतात, काहीतरी सांगतात, विशाल पाटलांना पण घेणारा विशाल पाटलांना आम्ही अपक्ष निवडून आलो. भारतीय जनता पक्षाच्या 2 टर्मच्या खासदारांना पाडून अपक्ष निवडून आलो. आणि निवडून आलो तर मी लोकांना सांगितलं की जरी अपक्ष असलो तर मी काँग्रेसच्या विचाराचा आहे आणि काँग्रेसचा विचार एवढा मोठा आहे की तो असा सहज दाबता येत नाही. म्हणून महाराष्ट्रात एकमेव अपक्ष निवडून आला, फक्त काँग्रेसच्या विचाराचा निवडून आला. काही वाटले होते, आम्हाला तुरुंगात जायला लागलं, आम्हाला अडचणी द्यायला लागलं. आमच्यासारखे 10, 20, 50 विषयांसाठी तुमच्याच तयार होतील, पळतीची तयार होते, पंडितांना पाटील तयार होते. आमची क्षमता आहे थांबायची. चूक केली असल्याच्या धाकाने जवळ जायला जायची गरज होती. कार्यकर्त्यांना वाड्यावर सोडून स्वतःच्या संस्था स्वतःच काहीतरी बळकट करण्यासाठी लोक पक्ष सोडून जात असतील तर त्यांना निश्चित पश्चाताप होणार आहे. ह्या मतदारसंघात काँग्रेसचा विचार एवढा बळकट आहे की ह्या मतदारसंघाचे काँग्रेसचे कार्यकर्ते सामान्य माणसाला नेता बनवू शकतात आणि त्याला खाली उतरवू शकतात. मला विश्वास आहे तुम्ही सगळ्या एकत्र बोट बांधले, पण ते दादांच्या नेतृत्वाखाली, प्रत्येकाच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी तुमच्या पाठीशी राहिलो तर या ठिकाणी तुमचा आमदार हा बंधुवांना पाटील आहे. त्याचा समोर त्याच्या वडिलांची मुलगी आहे, पण काँग्रेसचा विचार तुमच्या सगळ्यांच्या जो आहे तो कमी होत आहे. आमचा इतिहास मी तुम्हाला सांगतो, वसंत दादांचा इतिहास. वसंत दादा वयाच्या अवघ्या 10 महिन्याचे असताना अनाथ झाले. 10 महिन्याचे असताना आता आई वडिलांचं सतत भांडणं करणार, रोज काहीतरी धंदा, लहानपणापासून शेजार धंदा, भावकी भांडणं, जमिनीवरून वादावादी. 14-15 वर्षाची वसंतदादा झाले असतील तेव्हा वसंतदादाला काँग्रेस पक्षाचे काही कार्यकर्ते भेटले. वसंतदादा काँग्रेस पक्षाच्या विचाराशी प्रेरित झाले. तर मी गोष्ट सांगतोय 1932 साली काँग्रेसच्या विचाराशी प्रेरित या काँग्रेस पक्षावर आपण राहिलं पाहिजे, त्याला साथ दिली पाहिजे. वसंतदादांनी त्यावेळेला काँग्रेस पक्ष प्रवेश केला आणि त्या काँग्रेस पक्षाने वसंतदादांना सोबत घेऊन ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. हे काँग्रेस पक्षाने मिळवून दिलं आणि काँग्रेस पक्षाने वसंतदादांसारख्या अनाथ पोराला ह्या राज्याचं मुख्यमंत्री केलं. काँग्रेस पक्षाने त्यांना गौरव केलं. काँग्रेस पक्षाने त्यांना पंतप्रधान देखील व्हायचा आग्रह केला. पण वसंतदादा म्हणते मी निष्ठा मानणारा माणूस आहे. आज इंदिरा गांधी मयत झाल्या, त्यांचा मुलगा राजीव गांधीच पंतप्रधान झाला पाहिजे. ही निष्ठा सुद्धा काँग्रेस पक्षाबद्दल ही वसंतदादांनी दाखवली. आज जरा सत्ता गेली, 4 वर्ष सत्तेच्या बाहेर व्हायची आपली तयारी नाही.
स्वतःची खिसे बांधण्याशिवाय दुसरं काही आपल्यासाठी करणार नाही. आम्ही त्या ठिकाणी दिल्लीत बसतो. तुम्हाला वाटत असेल की कुठे आपण 4-5 खासदार कमी पडलो, मात्र अजूनही वेळ गेलो नाही. इथं काहीतरी हालचाल होते, पण दिल्लीत रोज काहीतरी चालू. हा दिवस लांब नाही की काँग्रेस पक्षाचे आमचे तुमचे नेते राहुल गांधी ह्या देशाचे पंतप्रधान म्हणून दिल्लीत असतात. आणि मग जेवढी केली सगळी आहे ते सगळे परत म्हणतात आम्हाला घ्या, आम्हाला घ्या. त्यावेळी घ्यायचं ना, कारण आपल्याकडे तरुण आता कार्यकर्ते, कष्ट करणारे गरीब सामान्य कार्यकर्ते आता आपल्या त्यांना प्रमाणात ताकद द्यायची. आजकाल असतील, मधुअण्णा असतील, ताई असतील, यासारख्या लोकांना पण पुढे द्यायचं आहे. तरुण युवक काँग्रेसचा कार्यकर्ता सुद्धा या ठिकाणी त्याचा आपण निवड केली, तर किती लोकांची निवड केली, ती सगळे एकत्रित घेऊन हा काँग्रेस पक्ष बळकट करूया. या अक्कलकोट तालुक्याच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला काही कमी पडू देणार नाही. हे आमच्या सगळ्यांना काही कमी पडू देणार. जे नागरिक दिल्लीत जायच्या सोबतीनं तुमच्या तालुक्यात एवढा तिथे मानता येतो मित्रांनो, प्रत्येक कार्यकर्त्याला ताकद द्यायचं काम आम्ही करू. तुमची कुठली निवडणूक असेल, आम्ही सगळे त्या ठिकाणी परत येऊन तुमच्या निवडणुकीला गर्दी प्रचार करायला तयार आहे. या ठिकाणी काँग्रेस पक्षाची ताकद होती, ही काँग्रेसची ताकद आहे, विचाराची ताकद आहे, कुठल्या एका व्यक्तीची नाही. हे दाखवून देण्यासाठी तुमच्या पाठीशी राहणार आहे. अजून मला बोलायचं असतं तरी आज या ठिकाणी आम्हालाही कोल्हापूरकडे कार्यक्रमात जायचं. अजून प्रमुख वक्ते पंडितदादा या ठिकाणी बोलणार आहे. या ठिकाणी कळतीताई तुमच्या सोबत आम्ही भाऊ म्हणून तुमच्या सोबत आम्ही कायम राहणार आहे. कळतीताई तुम्ही सर्वांनी ताकद देत राहावं ही तुम्हाला आदराची विनंती करतो. आपण या ठिकाणी बोलून आमचा मान सन्मान. फटाक्याची आतिषबाजी, जोरदार कार्यकर्ते गाडीच्या मागणं फुटणं, मी म्हणतो सगळे एवढे बाहेर कार्यकर्ते दिसतात. हॉलमध्ये पण आहे का नाही कोणाचं? हॉलकडे येताना हात द्यायला झाला नाही. जेवढे बाहेर लोक आहेत त्याच्यावर हात आम्ही भरलेलंच आहे. हे तुम्ही दाखवून दिलं की कुणीतरी गेला म्हणून पक्ष संपत नाही. हे काँग्रेसची ताकद ही त्याच्या विचारात आहे. आणि काँग्रेस पक्षाच्या विचाराशी या ठिकाणी काम केलेले सुषमा शिंदे साहेब असतील, आमच्या आजोबा सुद्धा वसंतदादा पाटील सुद्धा ह्या परिसरात भरपूर यायचे. आज बंधुवानांचे स्वर्गीय वडील माजी आमदार माधवराव पाटील साहेब हे सुद्धा वसंतदादांचे अत्यंत निकटवर्तीय आमदार सरकारी म्हणून काम. आज ताईंच्या सुद्धा आई मातोश्री या ठिकाणी आमदार होते, मंत्री सुद्धा होते. ते सुद्धा वसंतदादा एकत्र एका मंत्रिमंडळामध्ये एकत्र काम केलं. ही नाळ या अक्कलकोट तालुक्याची या मतदारसंघाची आमच्या वसंतदादा कुटुंबियांमुळे नाळ जोडलेली आहे. आणि ती नाळ थोडी चालू व्हावी या खात्री या ठिकाणी त्या अक्कलकोट शहरातलं आम्हालाही भेटलं. आमचे या ठिकाणी स्वामी समर्थांचे आशीर्वाद घेऊन आम्ही राजकारण करतो, निवडून आला आणि या ठिकाणी आशीर्वाद घ्यावे ही जी प्रेरणा या ठिकाणी मिळते. हे ठिकाण हे काँग्रेसच्या विचारात सर्व समाजाची, सर्व धर्माची लोक एकत्रित काम करतात, एकत्रित राजकारण करतात, एकत्रित समाजकारण करतात. असा सर्व समाजाला एकत्रित घेऊन चालणारा तालुका या ठिकाणी अक्कलकोट तालुका आणि अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ आपण घ्या. दुर्दैवाने या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने आपल्या भांडणाचे प्रयत्न केले, जाती धर्माचे प्रयत्न केले, भूल थापा करून खोट्या आमिष देऊन, त्यांनी याचा उल्लेख केला, पहिल्यांदा खोट्या आमिष दिली, शेतकऱ्यांना खोटं काहीतरी सांगितलं आणि त्यांना आपल्यातली लोक थोडी काम केल्यामुळे या ठिकाणी सत्ता काबीज केली. आणि आता फक्त हा महाराष्ट्र लुटायचं, कसा लुटायचा आणि किती लुटायचा एवढंच कार्यक्रम या ठिकाणी. या महाराष्ट्राची परंपरा खूप मोठी आहे. तुम्ही आम्ही हे देश चालवलेला आहे, हे देश संरक्षित ठेवलेला आहे. मी दिल्लीत आमचं भाषण ऐकलं, ते राष्ट्राचं सांगितलं की दिल्लीचं तत्व सुद्धा राहते हे महाराष्ट्र. तुम्ही सगळ्यांना आज
शक्तीपीठाचा मार्गाचा विषय आज आम्ही त्या ठिकाणी जाणार आहे. त्या विषयात सुद्धा कसं त्या जास्तीत जास्त पैसे खाता येतील, कसे आपल्या तिजोऱ्या भरता येईल, एवढाच उपयोग ह्या महाराष्ट्राचा चाललेला आहे. तुम्हाला थोडं खिशात टाकायचं आणि इथून भरभरून घ्यायचं आणि देशभरावर राज या महाराष्ट्राच्या जीवावर करायचं, हा भाजपचा लाभ. त्यामुळे लोकसभेला तुम्ही भरभरून मतं दिली होती, ती मतं दिल्या आम्हालाही वाटलं की कदाचित पुन्हा आता हे महाराष्ट्रात आपल्याला काँग्रेस सरकार बघायला मिळेल. दुर्दैवानं आपण कुठे फसलो, तुम्ही आम्ही सगळे फसलो, आपण कमी पडलो. सत्तेला बाहेर गेलो ते आपण संपलो असं का वाटलं. आपण संस्था चालवताना कुठे कमी पडलो, आपण चुकलो, आपण अडचणीत आलो, पण लगेच आपण कुठेतरी भारतीय जनता पक्षाकडे शिवसेनेकडे संरक्षण घेण्यासाठी जायची गरज नाही. आमच्या सुद्धा घरात भारतीय जनता पक्षाने फूट पाडली. आमच्या सुद्धा घरातल्या एक आमच्या वहिनी त्या भारतीय जनता पक्षाने आमच्या घरात फूट पाडायला आमच्याकडे काढून घेतली. रोज आमच्या पालकमंत्री भाषण करतात, काय तरी सांगतात, विशाल पाटलांवर पण घेणारा विशाल पाटलांना आम्ही अपक्ष निवडून आलो. भारतीय जनता पक्षाच्या 2 टर्मच्या खासदारांना पाडून अपक्ष निवडून आलो. आणि निवडून आलो तेव्हा मी लोकांना सांगितलं की जरी अपक्ष असलो तर मी काँग्रेसच्या विचाराचा आहे आणि काँग्रेसचा विचार एवढा मोठा आहे की तो असा सहज दाबता येत नाही. म्हणून महाराष्ट्रात एकमेव अपक्ष निवडून आला, फक्त काँग्रेसच्या विचाराचा निवडून आला. काही वाईट होते, आम्हाला तुरुंगात जायला लागलं, आम्हाला अडचणीत यायला लागलं. आमच्यासारखे 10, 20, 50 विषयांसाठी तुमच्याच तयार होतील, कळतीशी तयार होते, पंडितांना पाटील तयार होते. आमची क्षमता आहे थांबायची. चूक केली असल्याच्या धाकाने जवळ जायला जायची गरज होती. कार्यकर्त्यांना वाड्यावर सोडून स्वतःच्या संस्था स्वतःच काहीतरी बळकट करण्यासाठी लोक पक्ष सोडून जात असतील तर त्यांना निश्चित पश्चाताप होणार आहे. ह्या मतदारसंघात काँग्रेसचा विचार एवढा बळकट आहे की ह्या मतदारसंघाचे काँग्रेसचे कार्यकर्ते सामान्य माणसाला नेता बनवू शकतात आणि त्याला खाली उतरवू शकतात. मला विश्वास आहे तुम्ही सगळ्यांनी एकत्र नोट बांधली, पण ते दादांच्या नेतृत्वाखाली, प्रत्येकाच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी तुमच्या पाठीशी राहिलो तर या ठिकाणी तुमचा आमदार हा मल्लूअण्णा पाटील त्याचा सर्व त्याच्या वडिलांची पुण्यही आहे. पण काँग्रेसचा विचार तुमच्या सगळ्यांच्या जो आहे तो कमी होत आहे. आमचा इतिहास मी तुम्हाला सांगतो, वसंत दादांचा इतिहास. वसंत दादा वयाच्या अवघ्या 10 महिन्याचे असताना अनाथ झाले. 10 महिन्याचे असताना आता आई वडिलांचं सतत भांडणं करणार, रोज काहीतरी धंदा, लहानपणापासून शेजार धंदा, भावकी भांडणं, जमिनीवरून वादावादी. 14-15 वर्षाचे वसंतदादा झाले असतील तेव्हा वसंतदादांना काँग्रेस पक्षाचे काही कार्यकर्ते भेटले. वसंतदादा काँग्रेस पक्षाच्या विचाराशी प्रेरित झाले. तर मी गोष्ट सांगतोय 1932 साली काँग्रेसच्या विचाराशी प्रेरित या काँग्रेस पक्षावर आपण राहिलं पाहिजे, त्याला साथ दिली पाहिजे. वसंतदादांनी त्यावेळेला काँग्रेस पक्ष प्रवेश केला आणि त्या काँग्रेस पक्षाने वसंतदादांना सोबत घेऊन ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. हे काँग्रेस पक्षाने मिळवून दिलं आणि काँग्रेस पक्षाने वसंतदादांसारख्या अनाथ पोराला ह्या राज्याचं मुख्यमंत्री केलं. काँग्रेस पक्षाने त्यांना गव्हर्नर केलं. काँग्रेस पक्षाने त्यांना पंतप्रधान देखील व्हायचा आग्रह केला. पण वसंतदादा म्हणते मी निष्ठा मानणारा माणूस आहे. आज इंदिरा गांधी मयत झाल्या, त्यांचा मुलगा राजीव गांधीच पंतप्रधान झाला पाहिजे. ही निष्ठा सुद्धा काँग्रेस पक्षाबद्दल ही वसंतदादांनी दाखवली. आज ज्याला सत्ता गेली, 4 वर्ष सत्तेच्या बाहेर व्हायची आपली तयारी नाही, हा दुर्दैव आहे. ताकदीनं आपण कष्टाला पुढे गेलं पाहिजे. प्रत्येक कार्यक्रमाला एकत्र आलं पाहिजे आणि आपण विचार केला पाहिजे की आपल्याला ते लोक सांगतात, धर्माचे विषय सांगतात, तर त्यांनी ह्या धर्माच्या नावापुढे आपल्याकडनं काहीतरी काढून घेऊन स्वतःची खिशे बांधण्याशिवाय दुसरं काही आपल्यासाठी करणार. आम्ही त्या ठिकाणी दिल्लीत बसतो, तुम्हाला वाटत असेल की आपण 4-5 खासदार कमी पडलो,
मात्र अजूनही वेळ गेलेलं नाही. इथं काहीतरी हालचाल होते, पण दिल्लीत रोज काहीतरी चालू. हा दिवस लांब नाही की काँग्रेस पक्षाचे आमचे तुमचे नेते राहुल गांधी ह्या देशाचे पंतप्रधान म्हणून दिल्लीत असतात. आणि मग जेवढी केली सगळी आहेत ते सगळे परत म्हणतात आम्हाला घ्या, आम्हाला घ्या. त्यावेळी घ्यायचं ना, कारण आपल्याकडे तरुण आता कार्यकर्ते, कष्ट करणारे गरीब सामान्य कार्यकर्ते आता आपल्याला त्यांना प्रमाणात ताकद द्यायची. आजकाल असतील, मधुअण्णा असतील, ताई असतील, यासारख्या लोकांना पण पुढे द्यायचं आहे. तरुण युवक काँग्रेसचा कार्यकर्ता सुद्धा या ठिकाणी त्याचा आपण निवड केली, त्या किती लोकांची निवड केली, ती सगळे एकत्रित घेऊन हा काँग्रेस पक्ष बळकट करूया. या अक्कलकोट तालुक्याच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला काही कमी पडू देणार नाही. हे आमच्या सगळ्यांना काही कमी पडू देणार. जे नागरिक दिल्लीत जायच्या सोबतीनं तुमच्या तालुक्यात एवढा तिथे मानता येतो मित्रांनो, प्रत्येक कार्यकर्त्याला ताकद द्यायचं काम आम्ही करू. तुझी कुठली निवडणूक असेल, आम्ही सगळे त्या ठिकाणी परत येऊन तुमच्या निवडणुकीला घरटी प्रचार करायला तयार आहे. या ठिकाणी काँग्रेस पक्षाची ताकद होती, ही काँग्रेसची ताकद आहे, विचाराची ताकद आहे, कुठल्या एका व्यक्तीची नाही. हे दाखवून देण्यासाठी तुमच्या पाठीशी राहणार आहे. अजून मला बोलायचं असलं तरी आज या ठिकाणी आम्हालाही कोल्हापूरकडे कार्यक्रमात जायचं. अजून प्रमुख वक्ते पंडितदादा या ठिकाणी बोलणार आहे. या ठिकाणी कळतीताई तुमच्या सोबत आम्ही भाऊ म्हणून तुमच्या सोबत आम्ही काय राहणार आहे. कळतीताई तुम्ही सर्वांनी ताकद देत राहावं ही तुम्हाला आदराची विनंती करतो. आपण या ठिकाणी बोलून आमचा मान सन्मान टाइमचा प्रयत्न चालला आहे. अक्कलकोटला जायचंय, तिथे लहानसा हॉल असेल तिथे, आणि ज्यांनी ते धाडस दाखवले ते धाडस बघून आम्ही फॅन फॉलोअर प्रेरित या ठिकाणी आलो. ते तुमच्या सर्वांचे लाडके श्री मल्लिकार्जुन व या ठिकाणी त्यांच्यावर काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे सर्व बंधू भगिनी मित्र, हा कार्यक्रम खरं ज्या वेळेला ताईंनी आम्हाला निमंत्रित केलं होतं आणि या कार्यक्रमासाठी यावं लागते, कारण ताईंनी एखादा शब्द दिला आम्हाला. तिकडे पीएम किसान योजनेचे पण बंद झाले. पीएम किसान 6,000 रुपयाचं फी घेतात आणि 18,000 रुपये जीएसटी मध्ये तुमची कापतात. जागे हे सगळे तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न आहे मोदी सरकार आणि बीजेपी करतात. तुमचे आमदार पण काय काय म्हणत होते, मी त्याच्यासाठी तुमच्या भागामध्ये ताळमेळ नाही. ते बिचारे दोन्ही देशमुखांना बाजूला सोडलंय आणि हे नवीन
तिकडे पीएम किसान योजनेचे पण बंद झाले. पीएम किसान 6,000 रुपयाचं भीक देतात आणि 18,000 रुपये जीएसटी मध्ये तुमचे कापतात. जागे व्हा. हे सगळे तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न आहे मोदी सरकार आणि बीजेपी करतात. तुमचे आमदार पण काय काय म्हणत होते. मी त्यांना सांगते तुमच्या भाजपमध्ये ताळमेळ नाही. ते बिचारे दोन्ही देशमुखांना बाजूला सोडलंय आणि हे नवीन नवीनच काहीतरी शाही मारायचा प्रयत्न. आप बोले की हेलिकॉप्टर लेके काँग्रेसची लोक ही तरार लागली. कितीही मोठे असले, कितीही मुख्यमंत्र्यांचे या ठिकाणी नातू असल्या, मुली असल्या आणि मोठ्या मोठ्या संस्थांचे जरी मालक असले तरी आमचे पाय जमिनीवर आहे. आम्ही आम्हाला हेलिकॉप्टरची गरज नाहीये. आम्ही लोकांसोबत चालतो. राहुल गांधीजी कन्याकुमारी पासून काश्मीरपर्यंत लोकांसोबत चालले. घाम आणि रक्त गळत जसं राजीव गांधींनी या देशासाठी, इंदिरा गांधीजींनी या देशासाठी रक्त दिलं. सांगा बीजेपी मध्ये कोणी दिलं? सूट शिवला सूट आणि अदानीला कॉन्ट्रॅक्ट दिले. हा फरक आहे. आपण तळागाळाकडे बघता पक्ष आहोत. आम्ही सगळे तुमच्या सुखदुःखात सामील आहोत आणि खासदार आमदार मंत्री म्हणून आम्ही काय उलटा बसून शेळ्या वापरत नाही. आम्हाला माणुसकी आहे. आम्ही एकमेकांना विसरत नाही. जुन्या लोकांना विसरत नाही. मी अजूनही त्यांचा आदर करते कारण ते इतके माझ्या वर्गांसोबत काँग्रेस पक्षाने पण त्यांना बरंच काय दिलंय. हे विसरून चालणार नाही. पण आज आम्ही तुमच्या सोबत आहोत. मल्लूजी अशफाक बलोचीची एक राईट हँड आणि लेफ्ट हँड माणूस मोठा पक्षामुळे होतो हे लक्षात घ्या. हा पक्ष काँग्रेस पक्ष इकडे, काँग्रेस पक्ष इकडे, काँग्रेस पक्ष. मला माहितीये त्यांच्यावर किती प्रेशर होतं. रोज फोन यायचे, मी हे केलं मी ते केलं. असेल असू देत पण माणुसकी किती आहे हे स्वतःचा पण लोकांना ताकद देण्याचा विचार मंजूजींनी केला, अशफाकजींनी केला, मालगोंडाताई एकेकाने एकदम जवळचे सहकारी. पण आज सगळ्या लोकांना या तालुक्याला दिसून येत आहे की हे तत्वाशी संस्काराशी ठाम असलेली ही मंडळी आहे. त्यांच्या आई वडिलांचे चांगले संस्कार या ठिकाणी दिसून येतात आणि म्हणून आज ते लोकांच्यासाठी अक्कलकोट तालुक्याचे प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस सोबत उभे होते. मी आज जास्त बोलत नाही. आपल्याला दोन्ही आपल्या पाहुण्यांना ऐकायचे पण मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देते. मी कधीच विसरू शकणार नाही की तुम्ही मला तुमची सेवा करण्याची संधी दिली. या जिल्ह्याचा खासदार बनण्याचा मान तुम्ही मला दिला. मी खासदार माझ्या घरी आहे, इकडे मी तुमची सेवा केली, इकडे मी तुमची नोकर आहे. हे तुम्ही कधीच विसरू नका. हे मी तुमच्या सुखदुःखात सामील आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत आहे. ही लढाई, हा संघर्ष आपला लढायचा आहे पण मजबुतीने लढायचा आहे. हे फक्त दोन दिन की चांदनी, हे बीजेपीचे ना 2 दिन की चांदनी. आज बघा देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादांमध्ये काही ताळमेळ नाहीये. एकमेकांना खेचतायत. देवेंद्र फडणवीस त्यांच्या पीए बनवून घेतले. ह्यांच्यामध्ये यांची नावं नसतात. ह्यांना स्टेजवर बसायला जागा नसते. लवकरच तुटणार आहे. सगळी ती बिगाडी होणार आहे त्या आघाडीची. पण काँग्रेस पक्ष कधी तुटत नाही. तो मजबूत असतो आणि काँग्रेस पक्ष कधी कॉम्प्रोमाइज पण होत नाही. आणि म्हणून तुमचे मनापासून अभिनंदन करते. आगे अपने इरादों का इम्तिहान अभी बाकी है. जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, आगे ये सारा आसमान बाकी है. आणि म्हणून मी तुम्हाला आशा करते की काँग्रेसला पुन्हा एकदा त्या ठिकाणी काँग्रेस संपली नाहीये पण सगळ्यांना ज्यांना संपवण्याचा प्रयत्न करत होते त्यांना ताकद देण्याची वेळ आली आहे. प्रत्येक माणसाला महत्व, प्रत्येक मताला महत्व हा मला माहिती आहे. तुमची कामं करूनच
आणि आपली रजा घेते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व गावागावातून आलेले सर्व शेतकरी मायबाप, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, मी स्वामी समर्थांच्या या पावन नगरीत आज या दोन्ही पाहुण्यांचा स्वागत करते. बंटी दादा अनेक आपल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमाला आणि आज देखील आवर्जून ते यासाठी ह्या काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमासाठी आली. मी दोघांचे मनापासून आभार मानते. आज शाहू महाराजांची जयंती निमित्त मी त्यांच्यासमोर देखील विनम्र अभिवादन करते. आज एक वेगळं वातावरण आपल्या समोर सगळ्यांना दिसून येत आहे. सगळ्यांच्या मनात धाकधूक होती, काय होईल काय नाही. माझ्या मनात नव्हती, कारण मी लोकसभेच्या इलेक्शन मध्ये प्रत्येक गावात गेले, प्रत्येक गावात जायची आणि अफाट गर्दी व्हायची, अफाट गर्दी. त्या गर्दीमध्ये 80% लोक सांगायची ताई आमची बिलं भरा. त्या गावाची 80% लोक म्हणायची ताई आमची बिलं भरा. पण मी काय बोलू शकली नाही, मला नको बसावं लागायचं. तेरी भी चूक मेरी भी चूक, कोणती चांगली कोणती. पण होते काँग्रेसवर प्रेम करणारे, काँग्रेस पक्षाचा झेंडा त्या गावात खांद्यावर घेणारे मी लोक होते. आणि माझ्या डोळ्यात पाणी यायचं की का त्यांच्यावर एवढा मोठा अन्याय झाला पाहिजे. पण मी हातवर काहीच करू शकत नाही. पण आता ते खुलासपणे तुमच्या सोबत आंदोलनाला बसणार नाही. आता मार्ग मोकळा झाला. ज्या दिवशी मेहने साहेबांबद्दल माझ्या मनात आदर आहे. आता तुम्हाला माहिती आहे, भारतीय जनता पक्ष असेल किंवा त्यांचं डबल इंजिन सरकार असेल, ट्रिपल इंजिन सरकार आहे, ती एक वॉशिंग पावडर घेणं. अशोक चव्हाण का गेले, वॉशिंग पावडर घेणं. अजितदादा का गेले, वॉशिंग पावडर. मेहने साहेब का गेले, समझने वालों को इशारा. मधुकरजी त्या दिवशी श्रीशैलमला होते. खूप मोठे शिवभक्त, खूप मोठे शिवभक्त. ते पण आहे, मी पण आहे. त्याला फोन केला. मग मी त्याला सांगितलं तुम्ही श्रीशैलमला योग्य तो निर्णय घ्या. देवाच्या ठिकाणी असताना ही बातमी तुमच्या कानावर आली म्हणजे तुमचा मार्ग मोकळा झाला. एवढे वर्ष मी आधी पण मेढे साहेबांच्या समक्ष पण मधु पाटीलजींना सांगितलं होतं की तालुका अध्यक्षपद घ्या. आज सांगतो, उद्या सांगतो, 1 महिना गेला. आज सांगतो, उद्या सांगतो, 2 महिने गेले. आज सांगतो, उद्या सांगतो, 3, 4, 5, 6 महिने गेले. पण जेव्हा निर्णय आला तेव्हा एका झटक्यात निर्णय होतो. म्हणजे त्याचा अर्थ काय की दुसऱ्यांना संधी आता मिळायला सुरू झाली, जी एवढे वर्ष मिळाली नव्हती. प्रत्येक गावात असेल, प्रत्येक गटात असेल, प्रत्येक गावात असेल, ज्यांना
तुम्हाला विकत घ्यावी माणसाची किंमत राहिली आहे. लाडक्या बहिणीचा अनाथ केला, महाराष्ट्रात दिवाळखोर झालाय. लाडक्या बहिणीला आम्हाला विरोध नाहीये, पण तुम्हाला नियोजन करायला काय झालं? लाडकी बहीण चालू करायची आणि संजय गांधी निराकरण. हेच मोर्चा जर शेतकऱ्याला पीक विमा नाही मिळाला काढला असता, आम्ही तुमचं सरकार केला असता. पण ते तुम्हाला नाही जमायचं. ते शेतकऱ्याचं काम तुम्हाला नाही जमायचं. शेतकऱ्याचं काम करण्यासाठी, शेतकऱ्याच्या अडीअडचणीसाठी येणाऱ्या काळात काही नाही आम्ही बंधू पाटलाच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरणार. रस्त्यावर आम्ही ज्याच्या वेळी काही मोठा मोर्चा करणार. आपल्याला विनंती करतो की आमच्या मागच्या मोर्चाचं नेतृत्व फडणवीस केलं पाहिजे. या ठिकाणी आपण सगळे यांचे विचार ऐकण्यासाठी आलो. माझे जास्त वेळ बोलणार नाही. काय संमत आहे का तुम्हाला? तुमची फाटली आता दोन हिंदुत्वादी पक्ष लढले तरी काँग्रेस पक्ष माझ्यापेक्षा वरचढ होईल म्हणून तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी हा मोर्चा करण्यात काय आम्ही लोक या ठिकाणी सांगू इच्छितो की अक्कलकोट शहर तीर्थक्षेत्र म्हणून जाहीर झालं. तीर्थक्षेत्र कल्याण शेट्टी साहेब आपण जरा अभ्यास करा की तीर्थक्षेत्र कोणी जाहीर करू नका, कोणी जाहीर करू नका. साहेब युतीचं सरकार होतं 1997 ला. माझ्या हातात आमच्या हातात नगरपालिका होती आणि एक मुस्लिम महिला आयशा नदाफ म्हणून नगराध्यक्ष होती. त्या नगराध्यक्ष आयशा नदाफ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे मिळून तो प्रस्ताव तयार केला, मंत्रालयात दिला. आमचे कैलासवासी अब्दुल गफूर शेरीकर त्या ठिकाणी होते. आमचे अक्कलकोट आदिवासी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मजय महाराज भोसले त्यांच्या मिसेस आमच्या बरोबर नगरसेवक होत्या. अब्दुल भगवान होते. आम्ही सगळं शिष्टमंडळ घेऊन मुंबईला गेलो. इथं युतीचं शासन होतं. त्यावेळी कैलासवासी बाबासाहेब कारभारे आमदार होते. काही अडचणी आल्या तिथं आम्ही सगळा प्रस्ताव घेऊन राज्यमंत्र्यांकडे ठेवल्यानंतर राज्यमंत्र्यांनी म्हणलं आमदाराचं पत्र कुठं आहे आणि बाबासाहेब कारभारेकडे गेलो. साहेब असं पत्राची आवश्यकता आहे. साहेब एका सेकंदात बाबासाहेबांनी मला पत्र दिलं आहे. आम्ही साहेब त्या तीर्थक्षेत्रामध्ये बसस्टँडचा विषय होता. या बसस्टँडसाठी त्याला नामांकन करणार होती. एका दिवसात आम्ही या शहराचा विकास लक्षात घेऊन एका दिवसात आम्ही त्या विशेष मीटिंग करून या बसस्टँडचा आम्ही दिला. तुम्हाला इतिहासच माहिती नाही तालुक्याचा आणि मंदिर काय नाही, बाजूला झोपडपट्टी आहे. एक रस्ता काय नाही, ते झोपडपट्टीला बोललं जातो. काय भाषा साहेब, काय भाषा बोलायची फडणकर साहेब. इतकी अशोभनीय भाषा. एखाद्या मुस्लिम समाजाबद्दल तुम्ही बोलता, तुम्हाला काही बोलण्याचा अधिकार आहे. येणाऱ्या काळात हा काँग्रेस पक्ष मुस्लिम समाजाला सोबत घेऊन येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीत आमच्या सगळ्यांचा काय संमत आहे का तुम्हाला? तुमची फाटली आता दोन हिंदुत्वादी पक्ष लढले तरी काँग्रेस पक्ष माझ्यापेक्षा वरचढ होईल म्हणून तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी हा मोर्चा करण्यात आम्ही लोक या ठिकाणी सांगू इच्छितो की अक्कलकोट शहर तीर्थक्षेत्र म्हणून जाहीर झालं. तीर्थक्षेत्र कल्याण शेट्टी साहेब आपण जरा अभ्यास करा की तीर्थक्षेत्र कोणी जाहीर करू नका, कोणी जाहीर करू नका. साहेब युतीचं सरकार होतं 1997 ला. माझ्या हातात आमच्या हातात नगरपालिका होती आणि एक मुस्लिम महिला आयशा नदाफ म्हणून नगराध्यक्ष होती. त्या नगराध्यक्ष आयशा नदाफ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे मिळून तो प्रस्ताव तयार केला, मंत्रालयात दिला. आमचे कैलासवासी अब्दुल गफूर शेरीकर त्या ठिकाणी होते. आमचे अक्कलकोट आदिवासी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मजय महाराज भोसले त्यांच्या मिसेस आमच्या बरोबर नगरसेवक होत्या. अब्दुल भगवान होते. आम्ही सगळं शिष्टमंडळ घेऊन मुंबईला गेलो. इथं युतीचं शासन होतं. त्यावेळी कैलासवासी बाबासाहेब कारभारे आमदार होते. काही अडचणी आल्या तिथं आम्ही सगळा प्रस्ताव घेऊन राज्यमंत्र्यांकडे ठेवल्यानंतर राज्यमंत्र्यांनी म्हणलं आमदाराचं पत्र कुठं
जायचं आणि बाबासाहेब तांबडेकडे गेलो. साहेब असं करण्याची आवश्यकता आहे. साहेब एका सेकंदात बाबासाहेबांनी मला पत्र दिला आम्ही साहेब त्या 3 क्षेत्रामध्ये बस स्टँडचा विषय होता. या बस स्टँडसाठी त्याला नामांकन करणार होती. एका दिवसात आम्ही या शहराचा विकास लक्षात घेऊन एका दिवसात आम्ही त्या विशेष मीटिंग करून या बस स्टँडचा ठराव आम्ही दिला. तुम्हाला इतिहासच माहिती नाही तालुक्याचा आणि मंदिर काय नाही, बाजूला झोपडपट्टी आहे, एक रस्ता काय नाही, ते झोपडपट्टीला बोललं जातो. काय भाषा साहेब, काय भाषा बोलायची फडणकर साहेब, इतकी अशोभनीय भाषा. एखाद्या मुस्लिम समाजाबद्दल तुम्ही बोलता, तुम्हाला काही बोलण्याचा अधिकार आहे. येणाऱ्या काळात हा काँग्रेस पक्ष मुस्लिम समाजाला सोबत घेऊन येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीत आमच्या शिक्षण राज्यामध्ये म्हणून काम केलंय अशी लोक आम्ही घेऊन निघाल्यानंतर साहेब तुम्हाला लोकांचं सोडून पहिले जातोय कुठून पहिले तरी म्हणजे कोण व्हायला नाही कुठं जाऊ नये आम्ही काँग्रेस सोडून जाणार नाही काँग्रेस पक्षाने करत आहे असे ठीक आहे. आम्ही सर्व या कार्यकर्त्याचे या ग्रामीण भागात या उत्साहाने तुम्ही आमचा सत्कार केला. हजारो रुपये खर्च करून आम्हाला पेटे शाल हलगी बॅग आम्ही का मंत्री आहे का आमदार आहे काय म्हणजे 3.5 लोकांचा पक्ष आमचा एवढे सत्कार का तर याला कारणीभूत काँग्रेस पक्ष आहे. प्रतिनिधी काय निश्चित साहेब आज लोकांच्या नेतृत्वाखाली पूर्ण पुण्याने ज्याच्या वडिलांनी 10 वर्ष आमदार म्हणून काम केलंय. ज्यावेळी रेल्वे साहेबांनी काँग्रेस पक्ष सोडला का सोडला माहित नाही, कुणाबरोबर मी आमच्याबरोबर चर्चा केली नाही आणि अचानकपणे आम्हाला एक जोरदार धक्का बसला. आमची चेष्टा म्हणत होते लोक. ज्यावेळी आम्ही निर्णय घेतला की आम्ही काँग्रेस पक्षाच्या सोबत आदरणीय खासदार प्रणितीताई शिंदेच्या सोबत आणि शिंदे साहेबांच्या सोबतच राहणार असं म्हणल्यानंतर काही लोक आमची पाटील साहेब चेष्टा करत तरी काय म्हणले की आता 3.5 लोकांचा फक्त काँग्रेस पक्ष राहिलाय. मी मल्लू पाटील मंगोळाबाई गुरुवाडा आणून लावलाय काम. ठीक आहे मॅडम आपण 3.5 लोकांचाच पक्ष असू द्या काय हरकत नाही. आम्ही मिटिंग केली. ताईचा फोन आला, शिंदे साहेबांचा फोन आला. या तालुक्यात काम करत असताना तुम्ही गंभीरपणानं लढा. शिंदे साहेबांनी प्रतिनिधी तुमचे 24 लढाईला सुरुवात झाली. साहेब पहिल्या दिवशी दौरा मांडला. जेऊरच्या काशीने देवाचं दर्शन घेऊन आम्ही जेव्हा काँग्रेस पक्षाच्या बांधणीला निघालो 20 गाड्या आमच्या मागे होत्या. 20 गाड्या आमदार घेऊन फिरला नाही. 20 गाड्या 20 गाड्या आमच्या मागे आल्या. आभार मानतो त्या लोकांचे स्वतःचा वेळ देऊन तुम्ही काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी आमच्या मागे आला. काँग्रेस पक्षाला ताकद देण्यासाठी आला. शिंदे साहेबांना ताकद देण्यासाठी आला. तुमचे आभार मानतो. ज्या गावात गेलो त्यानंतर मी हैदरा गावात गेलो. हैदराच्या देवाचं दर्शन घेतलं. साहेब माझ्या आयुष्यात बघितलं मी तिथे आमचे नेपथ भरारी कार्यकर्ते 1 मिनिट गुलाबाचे मागण्या घालून आमचा सत्कार केला. काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्ते ज्यावेळी आमचा दौरा वेळ कमी होता गावात अनेक होती मेळावा घ्यायचा होता. हे पक्ष 3.5 लोकांचा आहे का 3.5 लोकांचा आहे ते 3.5 लाख लोकांचा आहे मला दाखवून द्यायचं. या ठिकाणी आलेल्या वकील साहेब मंडळी साहेब माजी आमदार बाजारावचे पाटील साहेब माजी मंत्री पार्वतीताई मनगोंडा माजी आमदार विधी माने साहेब यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आजच्या कार्यक्रमासाठी काँग्रेस मेळाव्यासाठी खास करून उपस्थित असलेले
महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आदरणीय सतेज पाटील साहेब, सांगलीचे धराडीचे खासदार माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू खासदार विशाल पाटील साहेब, तुमच्या आमच्या सर्वांच्या नेत्या या सोलापूर जिल्ह्याच्या धराडीचे खासदार आदरणीय प्रणितीताई शिंदेजी, तालुका काँग्रेस जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब, तालुका काँग्रेस कमिटीचे नूतन अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन पाटील साहेब, अक्कलकोटच्या माजी नगराध्यक्ष सुवर्णाताई बर्मोटाजी, अरुण जाधवजी, शंकरराव सर, या ठिकाणी उपस्थित माजी जिल्हा परिषदेचे पक्षनेते शिवानंद विराजदार साहेब, समाधानजी होळकर साहेब आणि ज्यांची आता तालुका अध्यक्षपदी निवड झाली त्यांचे धराडीचे युवक कार्यकर्ते निशांत गवडेजी, हेदऱ्याचे सैफुल फुलारे साहेब, सुनील घोडे साहेब, जुगदी साहेब यांची निवड झाली अध्यक्ष म्हणून विलास राठोड साहेब, बसवराज भाडेगाव साहेब, संजय गायकवाड साहेब, वकील साहेब, वकील जिल्हा परिषदेचे दुसरे पक्षनेते माजी पक्षनेते श्री गायकवाड साहेब, राजू वाघमारे साहेब, व्यासपीठावर